मित्रांनो, श्रावण म्हणजे भगवान महादेवांच्या भक्तीचा पवित्र महिना. या महिन्यात शिवलिंगावर अभिषेक, महामृत्युंजय मंत्र, ओम नमः शिवायचा जप आणि नागदेवतेची पूजा यांना विशेष महत्त्व दिले जाते. पण तुम्हाला कधी श्रावण महिन्यात स्वप्नात साप दिसला आहे का? साप दिसल्यानंतर अनेकांच्या मनात लगेच प्रश्न निर्माण होतो. हे शुभ संकेत आहेत की अशुभ? भगवान शिवाशी याचा काही संबंध आहे का? धनलाभ होणार आहे का? की एखाद्या संकटाची चाहूल आहे? स्वप्नशास्त्रातील पारंपरिक मान्यतानुसार सापाशी संबंधित वेगवेगळ्या स्वप्नाचे वेगवेगळे अर्थ सांगितले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात स्वप्नात साप दिसण्याचे 16 वेगवेगळे संकेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. तर चला सुरुवात करूयात. नंबर 1, श्रावणात स्वप्नात साप दिसणे. तर जर श्रावणामध्ये स्वप्नात साप दिसला तर स्वप्नशास्त्रातील काही पारंपरिक मान्यतानुसार श्रावण महिन्यात सापाचे स्वप्न पडणे हे भगवान भोलेनाथांच्या कृपेशी किंवा आयुष्यात घडणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेशी जोडले जाते. मात्र स्वप्नाचा अर्थ हा त्या स्वप्नातील परिस्थितीवरही अवलंबून असतो. दुसरा, शिवलिंगाभोवती साप लेपटलेला दिसणे. जर स्वप्नात तुम्हाला शिवलिंगाभोवती साप लपेटलेला दिसला तर पारंपरिक स्वप्नशास्त्रानुसार हा शुभ संकेत मानला जातो. असे स्वप्न एखादी मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता किंवा मनातली इच्छा पूर्णत्वाकडे जाण्याचा संकेत मानले जाते. तिसरा येतो फणा उभारलेला साप दिसणे. तर जर स्वप्नात साप फणा उभारून उभा असलेला दिसला तर त्याचा संबंध काही मान्यतांमध्ये संपत्ती आणि आर्थिक लाभाशी जोडला जातो. अचानक धनलाभ किंवा संपत्तीशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळण्याचा संकेत असे काही स्वप्नशास्त्रीय अर्थ सांगतात. चौथा येतो साप चावतो आणि मृत्यू होतो. जर आपल्या स्वप्नामध्ये साप चावला आणि मृत्यू झाला आपला असे दिसले तर हे स्वप्न ऐकायला नक्कीच भीतीदायक वाटते. पण पारंपरिक स्वप्नशास्त्रात याचा अर्थ उलट शुभ मानला जातो. स्वप्नात साप चावल्यानंतर आपला मृत्यू झाल्याचे दिसणे हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते, म्हणजेच घाबरण्याची गरज नाही. पाचवा येतो स्वप्नात साप पकडणे. जर तुम्ही स्वप्नात सापाला पकडताना पाहिले तर पारंपरिक मान्यतेनुसार याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होण्याशी जोडला जातो. तसेच धनप्राप्ती किंवा आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचा संकेत असेही मानले जाते. 6, मेला झालेला साप दिसणे. स्वप्नात जर तुम्हाला मृत साप दिसला तर काही स्वप्नशास्त्रीय मान्यतानुसार शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील एखादा कठीण काळ संपत असून चांगला काळ सुरू होण्याची शक्यता असा घेतला जातो. काही परंपरांमध्ये याचा संबंध राहूशी जोडला जातो. 7, पांढरा, सोनेरी किंवा चमकदार साप. जर रात्रीत झोपताना स्वप्नात तुम्हाला पांढरा, सोनेरी किंवा अतिशय चमकदार साप दिसला तर हे स्वप्न अत्यंत शुभ मानले जाते. पारंपरिक मान्यतेनुसार हे भाग्योदय, आर्थिक लाभ किंवा पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्याचे संकेत मानले जातात. साप दिसतो आणि लगेच लपून जातो. तर 8 आहे साप दिसला आणि लगेच लपून जातो. जर स्वप्नात साप तुम्हाला कुठेतरी जाताना दिसला आणि तुम्हाला पाहताच तो लपून गेला तर काही मान्यतानुसार हे पूर्वजांच्या संरक्षणाशी जोडले जाते, म्हणजेच संकटापासून तुमचे रक्षण होत असल्याचा संकेत असे मानले जाते. 9, पुन्हा फणा उभारलेला साप. स्वप्नात पुन्हा फणा उभारलेला नाग दिसणे हे देखील संपत्तीशी जोडले जाते. अशा स्वप्नाचा अर्थ मालमत्ता, घर किंवा आर्थिक लाभाचे योग असा पारंपरिक स्वप्नशास्त्रीय अर्थ सांगितला जातो. 10,
खोदकाम करताना साप बाहेर येणे. जर स्वप्नात तुम्ही जमीन खोदत असताना साप बाहेर येताना पाहिला तर ही देखील एक रोचक मान्यता आहे. अशा स्वप्नाचा संबंध धनप्राप्ती किंवा अचानक आर्थिक लाभाशी जोडला जातो. 11. पांढरा साप चावणे. स्वप्नात पांढरा साप दिसणे आणि त्याने चावणे हे पारंपरिक मान्यतेनुसार शुभ मानले जाते. याचा अर्थ मोठा धनलाभ किंवा भाग्याची साथ मिळणे असा सांगितला जातो. 12. साप चावल्याने मृत्यू. पुन्हा एकदा सांगायचे झाले तर स्वप्नात साप चावल्यामुळे आपला मृत्यू झाल्याचे दिसणे हे प्रत्यक्ष मृत्यूचे लक्षण मानले जात नाही. पारंपरिक स्वप्नशास्त्रानुसार उलट याचा अर्थ दीर्घायुष्य असा घेतला जातो. 13. साप रस्ता ओलांडताना दिसणे. जर स्वप्नात साप तुमचा रस्ता कापताना दिसला तर काही मान्यतानुसार हे शुभ संकेत मानले जातात. याचा अर्थ विजय मिळणे आणि शत्रूंवर मात करणे असा सांगितला जातो. 14. डोक्यावर साप बसलेला दिसणे. हे स्वप्न नक्कीच वेगळे आणि आश्चर्यकारक आहे. स्वप्नात साप डोक्यावर बसलेला दिसला तर पारंपरिक स्वप्नशास्त्रानुसार याचा संबंध मान सन्मान, प्रतिष्ठा आणि सामाजिक स्थान वाढण्याशी जोडला जातो. 15. साप तुम्हाला गिळताना दिसणे. स्वप्नात सापाने तुम्हाला गिळल्याचे दिसले तर घाबरू नका. स्वप्नशास्त्रातील काही पारंपरिक मान्यतेनुसार याचा अर्थ व्यवसायात प्रगती किंवा कामात मोठे यश मिळण्याशी जोडला जातो. 16. साप बिळात जाताना दिसणे आणि शेवटचे स्वप्न. जर तुम्हाला स्वप्नात साप बिळात जाताना दिसला तर पारंपरिक मान्यतेनुसार हे अचानक धनप्राप्ती किंवा आर्थिक लाभाचा संकेत मानले जाते. स्वप्न कोणत्या वेळी पडले यालाही महत्त्व. स्वप्नशास्त्रातील काही पारंपरिक मान्यतानुसार स्वप्न पडण्याची वेळही महत्त्वाची मानली जाते. रात्रीच्या वेगवेगळ्या प्रहरात पडलेल्या स्वप्नांच्या फुलप्राप्तीच्या वेगवेगळ्या असल्याचे काही ग्रंथ परंपरांमध्ये सांगितले जाते. मात्र दिवसा पडणारी प्रत्येक स्वप्ने भविष्यवाणी असतात असे मानण्याचे कारण नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक स्वप्नाला भविष्याचा निश्चित संकेत समजणे योग्य नाही. स्वप्ने आपल्या विचारांमुळे, भावना, भीती, आठवणी किंवा दिवसभरातील अनुभवामुळेही पडू शकतात. तर शेवटचा संदेश मित्रांनो, श्रावण महिना हा भगवान महादेवांच्या भक्तीचा महिना आहे. साप म्हणजे केवळ भीतीचे प्रतीक नसून भारतीय धार्मिक परंपरेमध्ये नाग आणि भगवान शिव यांचे विशेष नाते आहे. म्हणूनच श्रावणात सापाचे स्वप्न पडले तर घाबरून जाण्याऐवजी आपल्या श्रद्धेनुसार ओम नमः शिवायचा जप करा आणि मन शांत ठेवा. ही माहिती स्वप्नशास्त्रातील पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे, वैज्ञानिक भविष्यवाणी नाही. तुम्हाला श्रावण महिन्यात कधी सापाचे स्वप्न पडले आहे का? कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भक्तांमध्ये शेअर करा आणि अशाच धार्मिक कथा, रहस्य आणि माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.